नमस्कार. इयत्ता 9वी विषय मराठी, कविता क्रमांक 12. महाराष्ट्रावरून टाक वाळून काया. वाळून काया म्हणजे जीव कुर्बान करणे किंवा देणे. सदर हे असणारे कविता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे. लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार. वारणेचा वाघ, फकीरा, रूपा, गुलाम, चंदन, मधुरा, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडणीचा माळ, वैजंता आवडी, वैर, पाझर, चित्रा, आग, अहंकार, आवडी, गुऱ्हाळ इत्यादी अनेक प्रकारच्या कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. चिराग नगरीतील भूत, निखारा, पिसळलेला माणूस, फरारी, कृष्णाकाठच्या कथा, गजाड इत्यादी कथासंग्रह, इमानदार, पेंग्याचं लगीन, सुलतान ही नाटकं, माझा रशियाचा प्रवास ही प्रसिद्ध असणारी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सदर असणाऱ्या पोवाड्यामधून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी अण्णाभाऊ साठे या लोकशाहीराने महाराष्ट्राची थोरवी सांगणारं गीत लिहिलेलं आहे. उगवत्या लोकभाषेतून महाराष्ट्राचा गौरव या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सदर अण्णाभाऊ साठे यांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण प्रथमतः कविता वाचन करूया, नंतर आपण त्याचं एक असणाऱ्या कडव्याचं विश्लेषण करूया. कंबर बांधुनी ऊट घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक वाळून काया. काया म्हणजे शरीर. महाराष्ट्र मंदिरा पुढती पाजळे येशाची ज्योती, सुवर्णधारा खालली नील अंबर भरले वरती. अंबर मत आकाश. गड पुढे पोवाडे गाती, भूषवी तिला महारथी. तो अरबी सागर लागे जयाचे पाया, महाराष्ट्रा उनी टाक वाळून काया. ही मायभूमी थोरांची, शासनकर्त्या वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोऱ्याची, संतांची आणि शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची, स्मरण धुरंदर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरून टाक वाळून काया. पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न करण्याचे, करी कंकण बांधून साचे, पर्वत उलटून यज्ञाचे, साधो या खंडकी त्याचे, या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया, महाराष्ट्रावरून टाक वाळून काया. धरध्वज करी ऐक्याचे, मनीषाजी महाराष्ट्राची, पावले टाक हिमतीची, कणखर जणू पोलादाची, घे आन स्वातंत्र्याची, आन म्हणजे शपथ घेणे, महाराष्ट्र तव लढण्याची, उपकार फेकुनी जन्मभूमीचे, जाया महाराष्ट्रावरून टाक वाळून काया. सदर असणाऱ्या पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला या पोवाडा या ठिकाणी या असणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी रचलेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या ज्या वेळेला आंदोलन झालं आणि महाराष्ट्राला वेगळा आपला महाराष्ट्र पाहिजे होता, त्यावेळेला मराठी मनाला जागृत करण्यासाठी या असणाऱ्या अण्णाभाऊ थोर साहित्यिकांनी अण्णाभाऊ साठे यांनी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा पोवाडा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. ते पहिल्याच कंबर बांधून ऊट घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक वाळून काया. या ठिकाणी कंबर कसून तू तयार हो, दृढ निश्चय कर. घाव झेलायला कुठल्या प्रकारचं संकट जरी आलं तरी या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र हा जो लढा आहे तो लढा यशस्वी झालाच पाहिजे. याच्यासाठी या असणाऱ्या प्रिय महाराष्ट्राच्यासाठी तो प्राणाची आहुती देण्याची वेळ जर आली तर मागं पुढं पाहण्याचा प्रयत्न करू नको, जीव कुर्बान कर, असं या पहिल्या कंबर बांधून उठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक वाळून काया असं त्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र मंदिरा पुढती पादळे येशाची ज्योती, सुवर्णधरा खालती नीळ अंबर भरले वरती. गड पुढे पोवाडे गाती, विभूषती तिला महारथी. तो अरबी सागर लागे जयाचे पाया, महाराष्ट्रावरून टाक वाळून काया. या महाराष्ट्राच्या मंदिराच्या पुढं यज्ञांची यशाची ज्योत सारखी जळत आहे. कारण सोन्याची खान, नवरत्नांची खान, कसदारांची खान धरणी खाली धरणी आहे, वर निळं आकाशानं या ठिकाणी भरलेलं आहे. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी होऊन
या ठिकाणी स्वतंत्र स्वराज्याची स्थापना केली, असे अनेक प्रकारचे यशाचे असणारा डोंगर तुमच्या समोर या ठिकाणी पाहायला आहेत. या सर्व किल्ले यशाचे पोवाडे गात आहेत या ठिकाणी. आणि म्हणून या भूमीला महारथी देशभक्तांनी सजवलेलं, अनेक देशभक्त, अनेक महारथी, अनेक शूरवीर या असणाऱ्या भूमीमध्ये जन्माला आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी अनेक प्रकारचा पराक्रम गाजवून या ठिकाणी गेलेले आहेत. तर आता सुद्धा आपल्याला हा महाराष्ट्राचे जर खऱ्या अर्थानं संयुक्त महाराष्ट्र निर्माण जर करायचं असेल तर तो आपला जीव ओळण टाकण्यासाठी सिद्ध राहा, तयार राहा. महाराष्ट्राच्या चरणाशी अरबी समुद्र हा वंदन करत आहे या ठिकाणी. या त्या प्रिय महाराष्ट्रासाठी कोणत्याही प्रकारची जरी वेळ आली तरी त्या ठिकाणी मागं पुढं पाहता कामा नये, असं या असणाऱ्या अण्णाभाऊ यांना वाटत आहे. ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्यांच्या वीरांची, घामाची आणि श्रमांची, खुरप्याची आणि दोरीची, संतांची, शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची, समोरून धुरंधर आता त्या शिवराया महाराष्ट्रावरून टाको वाळून काय. हा जो माझा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राच्या भूमी जी आहे ती मातृभूमी ही धैर्य लोकांची आहे, शूरवीरांची आहे, राज्यकर्त्यांची आहे, घाम गाळणाऱ्या कष्ट करणाऱ्या लोकांची आहे. याच्याशिवाय ती आपण तिचं रक्षण केलं पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांच्या कृपेची व दोरीची भूमीची असणारी माझी महाराष्ट्राची भूमी आहे. ही महाराष्ट्राची भूमी आयऱ्या गायऱ्याची ना, ती संतांची आहे, शूरवीरांची आहे, शाहिरांची आहे. याने त्यागरूपी तलवार फिरून राखलेली भूमी अशा प्रकारची असणारी माझी महाराष्ट्राची भूमी आहे. अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारची असणारी माझ्या महाराष्ट्राची भूमी आहे. आणि म्हणून या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी अधिराज्य निर्माण केलं आणि धुरंधर असा वीर शिवरायांचं कर्तृत्व आठवून प्रिय महाराष्ट्राच्या ठिकाणी जीव देण्यासाठी किंवा प्राणाची आहुती देण्यासाठी तू सज्ज राहा, तयार राहा, असं या ठिकाणी त्यांना म्हणावायचं आहे. पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न करण्याचे करी कंकण बांधून साचे, पर्वत उलटून यज्ञाचे सांदोया खंडकी त्याचे, यास्तव मैदानी शिंक फुंकाया महाराष्ट्राने टाको वाळू नकाया. संयुक्त महाराष्ट्राचं पर्व आज सुरू झालेलं आहे. खऱ्या अर्थानं संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही हातामध्ये कंकण बांधून घोर प्रतिज्ञा करून खरोखर सज्ज झाला. प्रयत्नांचे परत उलटवून प्रयत्नांची पराकाष्ठा करून महाराष्ट्राचा खंड जोडून एक संगत असणारा अखंड महाराष्ट्र तयार करण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करूया. सत्यासाठी मैदानाच्या संग्रामाला सुरुवात करूया, रणसिंग फुंकूया. आणि अशा प्रकारचं रणसिंग फुंकूया की जेणेकरून असणारा महाराष्ट्र एकीकरण झालाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रावर कुरवंडी वळवळ टाकूया, जीव वळवळ टाकूया, असं या ठिकाणी असणारे अण्णाभाऊ साठे म्हणत आहेत. शेवटच्या या ठिकाणी कडव्यामध्ये अण्णाभाऊ साठे म्हणतात बघा, धरध्वज करी ऐक्याची मनीषाची महाराष्ट्राची, पाऊले टाक हिमतीची कणखरे जणू पोलादाची, घे आन स्वातंत्र्याची महाराष्ट्रात लढण्याची, उपकार फेडून जन्माची जया महाराष्ट्रावरून टाक काया. महाराष्ट्राच्या इच्छेसाठी हातात एकजुटीचा झेंडा घे, हिमतीनं जिद्दीनं पोलादासारखं मजबूत पावलं टाकण्याचा प्रयत्न कर. कोणत्याही प्रकारचं जरी अडचण आली असली तर त्या अडचणीला यशस्वी पद्धतीनं मात करण्याची जिद्द उमेद तुझ्यामध्ये असू दे. एक कणखर प्रकारचं नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न कर की जेणेकरून कोणत्याही प्रकार समुद्रा एवढ्या लाटा जरी आल्या तरी त्या ठिकाणी सहज पार काढण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. असं या ठिकाणी अण्णाभाऊ साठे या एकसंघ महाराष्ट्राच्या भूमीच्यासाठी तो अशा पद्धतीचं एक नवीन धाडस कर. महाराष्ट्राचा लढा घेण्यासाठी स्वातंत्र्याची शपथ घे आणि या जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी तो सिद्ध राहा, तयार राहा की जेणेकरून प्रिय महाराष्ट्रासाठी तिच्यावर आपली काया वळवून टाक. खऱ्या अर्थाने एक खऱ्या महाराष्ट्रातला माणूस शोधला पाहिजे असं या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना वाटत आहे. या असणाऱ्या कवितेमध्ये अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं अण्णाभाऊ साठे यांनी ओघवत्या भाषेमध्ये लोकभाषेमधून ही असणारी काव्यरचना केलेली आहे. महाराष्ट्राचं प्रेम शब्दातून या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न या अण्णाभाऊ साठे यांनी केलेला आहे. अण्णाभाऊ साठेच्या अनेक प्रकारच्या कादंबऱ्या भारतामध्ये आणि रशियामध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. माझा आणि रशियाचा प्रवास या पुस्तकातून ही असणारं महाराष्ट्रावरून टाक ओवाळू नकाया ही असणारी कविता अण्णाभाऊ साठे यांनी घेतलेली आहे. सदर असणाऱ्या कवितेच्या ज्या स्वाध्यायाच्या मध्ये प्रश्न 1, 2, 3, 4, 5 प्रश्न आहेत. ते 5 प्रश्न विद्यार्थ्यांना वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत आणि ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकून मराठीचा अभ्यास असं त्या ठिकाणी लिहावायचा आहे.